चला, आपण स्टार्ट करू आपल्या आपल्या वेळेवर. वर्क पॉवर एनर्जीच्या आपण बेसिक कॉन्सेप्ट स्टार्ट केल्या होत्या. तुम्ही आता आपले हे जे 12वीचे व्हिडिओ सुरू आहेत ते पण बघत चला. मी तुमच्या ह्याच्यात प्लेलिस्ट लावून दिली आहे. त्याच्याने तुम्हाला लेटेस्ट क्वेश्चन्स सुद्धा लगेच प्रॅक्टिस होतील झालेल्या चॅप्टर्सचे. आता वर्क पॉवर एनर्जी मध्ये सोपे सोपे प्रश्न आहेत. एप्रिलला 3च प्रश्न आले होते. त्यातला एक केलेला सुद्धा आहे आणि आताही पाहू त्याला कसं सॉल्व्ह करतात. मी तुम्हाला म्हणलं वर्क पॉवर एनर्जी मध्ये कायनेमॅटिक्सला मिक्स करून खूप सारे प्रश्न येतात. आता आपण जो बेसिक फॉर्म्युला पाहिला, वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा. या कॉन्सेप्टवर सुद्धा आपल्याला बरेचसे प्रश्न असतात. आता आपण काही प्रॅक्टिस बघू आज. एक्झाम्पल बघा, इथं म्हणलेले एक बॉडी आहे. एक बॉडी 10 मीटर मूव्ह होते. बघा, 10 मीटर मूव्स along a straight line. ती बॉडी एका स्ट्रेट लाईनच्या अलॉंग मूव्ह होते अंडर 5 न्यूटन फोर्स. आता तिचं मोशन एखाद्या फोर्स शिवाय तर होणार नाही. ठीक आहे, तर तिच्यावर लागलेला फोर्स आहे 5 न्यूटन. If work done, बेटा थोडं दार लोट. If work done 25 जूल. या प्रोसेस मध्ये जर एवढं वर्क डन झालं तर तुम्हाला विचार फक्त लोटून घे, कडी नको लावू, नाही तर 4दा उठावं लागते. फाइंड अँगल between force and direction of मोशन. कसं करणार आहे ना? सोपा प्रश्न आहे. काय काय दिलंय पहा. कधी कधी असे प्रश्न सुद्धा आपल्याला नको वाटतात, पण हे इझी क्वेश्चन्स आहे. 10 मीटर मूव्ह झालं म्हणजे बघा, या केसमध्ये डिस्प्लेसमेंट आहे 10 मीटर. युनिट्स कडे लक्ष देत चालायचं. लागलेला फोर्स आहे 5 न्यूटन. एफ आहे 5 न्यूटन आणि वर्क डन झालं 25 जूल. ठीक, तर आपल्याला विचारलेलं आहे फोर्स आणि डायरेक्शन ऑफ मोशन म्हणजे खूप. डिस्प्लेसमेंट जिकडे झालं तिकडे मोशनचं डायरेक्शन, तर त्याच्यातला अँगल म्हणजे थिटा काढायचा. चला, आपण फॉर्म्युला लावणार. W इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. हा 25 जूल, फोर्स 5 न्यूटन, 10 मीटर डिस्प्लेसमेंट, थिटा काढायचा आहे. याने केलं इथं 5/10 कॉस थिटा इज हाफ. आणि आपल्याला माहिती आहे कॉस 60 हाफ असतो, तर अँगल असेल. हा एक बेसिक आहे, पण बऱ्याच वेळा मेन एक्झाम मध्ये हे पण आठवत नाही. तर हे खूप छोटे छोटे कॉन्सेप्ट आहे, आपल्याला माहित पाहिजे. क्वेश्चनला हळूहळू हळू डीप करतात. आता याच क्वेश्चनला थोडस आपण नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ. तर तुम्ही पण विचार करा. मी पूर्ण लिहिण्यापेक्षा तुम्हाला फिगर वाईज सांगतो. चला, एक सरफेस आहे. या सरफेसवर आपण एक ब्लॉक घेतला. या ब्लॉकचा मास आहे 2 kg. 2 kg मास आहे. आपण काय केलं, याला अपवर्ड डायरेक्शन मध्ये एक फोर्स लावून पुल केलं, ओढलं. त्याला या डायरेक्शन मध्ये ओढलं. हा जो फोर्स लावलेला आहे तो फोर्स आहे 40 न्यूटन. आणि त्याच्यामुळे त्याची जी हाईट आहे तो इथून आता ओढल्यामुळे तो थोडा वर गेला असेल ना, एवढा तरी आता तो वर गेला असेल ओढल्यामुळे. तर हा जेवढ्या हाईट वर गेला ती हाईट आहे 2 मीटर. ठीक आहे, तर टेकिंग
G as a 10 meter per second square. Find वर्क डन. त्याच्यात किती वर्क झाला असेल हे काढा. तर आता वेळेच्या बाबतीत सगळ्यांनी कडक राहा. करा ट्राय. इम्प्रोवाइज करतो. फाइंड वर्क डन नंबर 1 बाय अप्लाइड फोर्स आणि सेकंड काढायचंय बाय इट्स वेट. तुम्हाला वर्क डन अप्लाइड फोर्सने सुद्धा काढायचंय आणि त्याच्या वेटने किती केलं तेही काढायचंय. 1 मिनिट विचार करा. आता बघा, वर्क डनच्या क्वेश्चन मध्ये एक मेन गोष्ट नेहमी लक्षात ठेवत जा. इथे या प्रश्नात मी तुम्हाला विचारलेले वर्क डन बाय अप्लाइड फोर्स आणि वर्क डन बाय इट्स वेट. कारण आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं वर्क कोणत्या फोर्सने केलेलं आहे हे आपण पाहतो. डिपेंड ऑन द वर्क डन बाय द फोर्स. जसं आपण पाहिले की एका ऑब्जेक्टला आपण उचलून घेऊन जात आहोत, तर ग्रॅव्हिटीने केलेला वर्क डन 0 आहे आणि अँगल 90 डिग्री आहे. अप्लाइड फोर्सने केलेलं पॉझिटिव्ह वर्क आहे, फ्रिक्शनने केलेलं निगेटिव्ह वर्क आहे. तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये कोणत्या टाईपचं वर्क विचारले याकडे विशेष लक्ष द्यायचं. जसं या क्वेश्चन मध्ये तुम्हाला म्हणलेलं आहे की याच्यावर अपवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स लावला 40 न्यूटन, तर अप्लाइड फोर्सने किती डिस्प्लेसमेंट झालं 2 मीटर. बघ, हे डिस्प्लेसमेंट आहे. एवढ्या हाईटवर तो ऑब्जेक्ट, आता या फोनला उचललं तर बघा याचं डिस्प्लेसमेंट होईल की नाही, हे 2 मीटर. आता जर मी म्हणलं याच्यावर मी 40 न्यूटन फोर्स लावला, त्यामुळे आता हे एवढं मीटर वर आलं, तर सांगा आता याच्यावर किती वर्क झालं. तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटच काढाल ना. आता सांगा, फोर्सचं डायरेक्शन अपवर्ड आहे, डिस्प्लेसमेंट आहे अपवर्ड आहे, तर सेम डायरेक्शन मध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट असण्याचा अर्थ थीटा 0 डिग्री म्हणजे कॉस 0 1, तर मॅक्सिमम फोर्स. तर पहिल्यांदा तर तुम्हाला हे घ्यावं लागेल फोर्स, दॅट इज 40 न्यूटन. आता इथे डिस्प्लेसमेंट एस ऍक्च्युली एच आहे, हाईट कवर्ड दॅट इज 2 मीटर, थीटा 0 डिग्री. सेम डायरेक्शन मध्ये आहेत. कधीही आपल्याला बऱ्याचदा थीटा दिसत नाही क्वेश्चन मध्ये, आपल्याला स्वतःला अज्युम करावा लागतो. या गोष्टी आता लक्षात ठेवा, कारण मी तुमचं हे लेक्चर आता जेईचे एप्रिलचे क्वेश्चन सोडवल्यानंतर घेत आहे. ऍट अ टाइम 12वीला याचे क्वेश्चन सुरू आहेत. त्याच्यामुळे फायदा काय होईल, मला लक्षात आले की तुम्हाला अजून कोणत्या टाईपचे प्रश्न घ्यायची गरज आहे, म्हणून मी परत लेक्चरमध्ये चेंज करत आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष फोकस करत चला. आता वर्क डन बाय अप्लाइड फोर्स म्हणतोय मी, WF म्हणतो. आता नुसतं वर्क नाहीये, कोण वर्क केलं हे पाहायलो आपण. दॅट इज अप्लाइड फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस 0. आता मी याच्या जागी एच लिहिलेलं आहे. तर फोर्स 40 न्यूटन, डिस्प्लेसमेंट 2 मीटर. आता ऑलरेडी सगळे SI युनिट मध्ये आहेत आणि कॉस 0 1 असतं, तर वर्क डन इज 80 जूल. हे झालं पहिलं. आता मला सांगा, बाय वेट म्हटलेलं आहे, त्याचं वेट कुठं असेल, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये वेट आहे, वेट आहे. आता सांगा वर्क डन बाय वेट काय असेल. सर हे पण एफ एस कॉस थिटाच असेल. आता थोडस लॉजिक लावा, एफ एस कॉस थिटाच असेल ना. ठीक आहे. आता मला सांगा, फोर्स लागलेला जो आहे वेट मुळे, तो कुठं असेल, फोर्स किती असेल, फोर्स असतो वेट दॅट इज mg. एफ च्या जागी mg. डिस्प्लेसमेंट नो प्रॉब्लेम, तेवढंच आहे आणि ऑब्जेक्ट झालेला आहे. फक्त लक्षात घ्या, कॉस इथे किती येणार, इथे थिटा आहे, 180 येणार, कारण फोर्स वर लागलेला आहे, वेट बघा सॉरी वेट खाली लागलेले आहे आणि डिस्प्लेसमेंट वर झालेलं आहे. तर डिस्प्लेसमेंट आपण अज्युम केलंय ना इथं 2, पण आपण असं म्हणू शकतो डिस्प्लेसमेंट तर वर झालं, मग वेटनं वर्क कसं केलं, केलं वेटनं वर्क, निगेटिव्ह वर्क केलं, डिस्प्लेस झाली ना बॉडी, ऑपोजिट डायरेक्शन मध्ये झाली, वेट लागलं.
तर अँगल किती झाला ऑपोजिटचा 180. म्हणजे या केसमध्ये वर्क डन आहे पण ते निगेटिव्ह आहे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचा मास 2 kg, जी ला 10 घ्या, हे 2 cos 180 असतो -1. दिस बिकम्स -40 जूल. आता सांगा, इथे जे वर्क डन झालं ऍक्च्युली हे नेट वर्क डन आहे का? हे नेट वर्क डन आहे का? नाही. आपण हे फक्त कोणतं काढलं? अप्लाइड फोर्सने केलेलं. हे फक्त कोणतं आहे? वेटनं केलेलं. तुम्हाला जर मी विचारलं नेट वर्क डन काय असेल, तर अपवर्ड डायरेक्शन मध्ये 80, डाऊनवर्ड मध्ये -40. तर ऍक्च्युली बॉडीचं वर्क डन किती आहे? 40 जूलच आहे. कारण इथं दोन्ही वर्क झालेत ना वेगवेगळे. तुम्हाला नेट नाही विचारलं तरीही फक्त लक्षात असू द्या कसं काढलं आपण. क्वेश्चन्स मध्ये नेहमी एका गोष्टीवर फोकस करायचा, विशेषतः वर्क पॉवर एनर्जी मध्ये. वर्क बाय विच फोर्स, व्हेरी इम्पॉर्टंट. कारण त्यानुसार अँगल बदलतो. अँगल बदलला की साईन बदलते. बघा इथं मॅग्निट्यूड बदललं ना, डायरेक्ट 80चं 40 झालं ना, हाफ वर्क झालं आणि निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये आलं. तर या गोष्टींकडे इथं लक्ष द्यायचं. आता तुम्ही एक क्वेश्चन बिलकुल याच बेसवर ट्राय करू शकता. तुम्ही करणार जास्त आता तुम्ही करा आणि ह्याला वेळ कमी घ्या. चला, ब्लॉक आहे, बिलकुल ब्लॉकचेच प्रश्न येणार जास्त तुम्हाला. हा ब्लॉक असा ठेवलेला आहे. याचा मास आहे 10 ग्रॅम. लक्ष देऊन करत चला, 10 ग्रॅम आहे. याच्यावर या डायरेक्शन मध्ये एक फोर्स आहे, अप्लाइड फोर्स इकडे आहे. आणि हा फोर्स कॉन्स्टंट फोर्स आहे 50 न्यूटन. पुन्हा आता बघा, ह्याच्यामध्ये एक सांगितलेलं आहे फ्रिक्शन आहे. कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन 0.4. इट्स अ कॉन्स्टंट. आपल्याला माहिती आहे फ्रिक्शन नेहमी कुठं लागणार? ऑपोजिट. तर इकडे असेल फ्रिक्शन स्मॉल एफ. आता हे कायनेटिक फ्रिक्शन आहे, ठीक आहे, कायनेटिक आहे. म्हणजे आता बॉडीचं स्टॅटिक नाही, लिमिटिंग फ्रिक्शनला क्रॉस केलेलं आहे. म्हणजे ऑब्जेक्ट आता पुढे जात आहे. म्हणजे या डायरेक्शन मध्ये याचं डिस्प्लेसमेंट असणार, म्हणजे इकडे याला ऍक्सिलरेशन असणार. एवढं तर बेसिक आलंच पाहिजे. तर म्यू के आहे 0.4. आता तुम्हाला प्रश्न आहे, फाइंड वर्क डन बाय ऑल इंडिव्हिज्युअल फोर्सेस ऑन द ब्लॉक. याच्यावर सगळ्या प्रकारचे जेवढे फोर्सेस लागलेत त्यांनी काय काय वर्क केले काढा. बघा, या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करताना आधी याचा एफबीडी घेऊ, कळेल तुम्हाला. एफबीडी साठी चला ब्लॉकला असं धरा इथं. आता कोण कोण कसे कसे इथं वर्क केलेले आहेत. सगळ्यात आधी बघा, इकडे लागलेला एक फोर्स आहे 50 न्यूटन आणि याच डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट आहे. तर इकडचं वर्क पॉझिटिव्ह असेल 0 डिग्री अँगल. हा, इथे कोण असेल? नॉर्मल. खाली कोण लागलं? वेट. आणि इकडे लागला फ्रिक्शन. त्याच्यावर 4 जणांनी वर्क केलेले. 4 जणांनी वर्क केले. चला, फोर्स 50 न्यूटन असेल. आता फोर्स 50 न्यूटन आहे, डिस्प्लेसमेंट 5 मीटर आहे. तर इथं वर्क डन काय असेल? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस 0, कारण सेम डायरेक्शन मध्ये आहे. तर इथं 250 जूल पहिलं वर्क असेल, एक्सटर्नल फोर्सने केलेलं. हे आलं छान. दुसरं फ्रिक्शन फोर्सने केलेलं, फ्रिक्शन फोर्सने केलेलं. आता किती फ्रिक्शन लागलं इथे? फ्रिक्शन फोर्स किती असतो? म्यू के असतो, म्यू के. ठीक आहे, फ्रिक्शन फोर्स आहे इथे घ्या, फ्रिक्शनने केलेलं.
हम्म. आता याच्यात तुम्हाला आधी म्यू के काढण्यासाठी म्यू एन काढावं लागेल. नॉर्मल काढावं लागेल ना. चला, नॉर्मल कोणाला बॅलन्स करतो? एम ला. एम किती यायचं? 10 ग्रॅम. आता 10 ला 1000 ने डिवाइड करा, किलोग्रॅम करावं लागेल. आणि जी ची व्हॅल्यू 10 आहे, त्याच्याकडे लक्षात नसते आपलं. म्हणजे इथे जे हे आहे 0.1 आहे न्यूटन. ठीक आहे. आता मला सांगा, इथे काय लागेल? म्यू एन हा फोर्स आहे. डिस्प्लेसमेंट तेवढंच घ्यायचं 5. फक्त अँगल कोण येईल? 180. फ्रिक्शन ऑपोजिट डायरेक्शनला इकडे डिस्प्लेसमेंट आहे. तर या ठिकाणी म्यू दिलेला आहे 0.4, हा 0.1 दिसला. खतम. हे 5 आणि हा झाला -1. तर हे किती झालं? 0.04 इंटू 5. तर हे झाले 20. 0.2 या पद्धतीने चला. 0.2. आता बघा, मी ह्याला न्यूटन मध्ये कन्वर्ट केले हा. आणि हे जे दिलं होतं ना, हे ग्रॅम मध्ये दिलं होतं आपल्याला, म्हणून आपण त्याचं किलोग्रॅम मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे, म्हणून हे तुम्हाला कमी दिसेल. तिसरं, वर्क डन बाय, इथे एफ नाही, इथे वर्क. आता वर्क डन बाय मास, त्याचं वेट. आता मला सांगा, वेट कुठे आहे? खाली. आणि डिस्प्लेसमेंट इकडे. अँगल किती आहे? 90 डिग्री. एम जी आणि एस मध्ये. तर वर्क डन 0 होईल ना. वेटनं वर्क डन 0 केलं. आणि वर्क डन बाय नॉर्मल रिॲक्शन. बघा, नॉर्मल वर आहे, डिस्प्लेसमेंट इकडे परत 90. तर हे पण 0 येईल. तर 2 वर्क येतील, 2 0 येतील. कळलं? हे अॅनलाइज करायला आहे का, तुम्हाला जेवढे क्वेश्चन्स येतील याचे मिक्स करून येतील, काही ना काही, काही ना काही. आता आपला नेहमीचा आवडतीचा क्वेश्चन, पुली मास सिस्टीम. त्याच्यातलं वर्क डन काढणे. मी तुम्हाला ग्रॅज्युअली सगळे कॉन्सेप्ट देतो. चला, एक रिजिड सपोर्ट आहे, त्याला आपण एक छानपैकी पुली अटॅच केली. या पुलीवर एक अशी स्ट्रिंग लावली. याला इथं अटॅच केलं. ही रिजिड आहे, हलत नाही, म्हणजे कन्स्ट्रेंट मोशन नाही आहे इथं. त्यानंतर आम्ही या ठिकाणी एक ब्लॉक लावला. ब्लॉक पाहिजे, हा ब्लॉक लावला. हा जो ब्लॉक आहे तो 2 kg चा आहे. याच्यामध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनला इनिशियल वेलॉसिटी 0 आहे. आता क्वेश्चन नीट समजून घ्या. 2 kg ब्लॉक इज बिंग ब्रॉट डाऊन बाय अ स्ट्रिंग. त्याला खाली ओढले. खाली ओढल्याचा अर्थ बघायचा, ऍक्सेलरेशन डाऊनवर्ड आहे. ओके. इफ द ब्लॉक acquires a speed 1 मीटर पर सेकंड. इनिशियली 0 होता. आधी त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 होती, कारण तो रेस्टवर होता. मग काय झालं? त्याच्यामध्ये u0 होतं. v किती आलं? 1 मीटर पर सेकंड. 1 मीटर तो खाली आला एका सेकंडमध्ये. आणि त्यामुळे त्याचं जे डिस्प्लेसमेंट झालं, इथे स्पीड आहे ना, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं 25 सेंटीमीटर. तेवढा तो खाली आला. तर इथे क्वेश्चन आहे, फाइंड वर्क डन बाय स्ट्रिंग. स्ट्रिंगने किती काम केलं? बाय स्ट्रिंग आहे, ऑन स्ट्रिंग नाही. बाय स्ट्रिंग इन द प्रोसेस. आता या क्वेश्चन मध्ये एनएलएम मध्ये काय फरक आहे? एनएलएम मध्ये आपण फक्त फोर्स पर्यंत जात होतो, इथे वर्क काढायचंय. तर फोर्स सोबत इथं कोण आहे? डिस्प्लेसमेंट पण आहे. एकच कॉन्सेप्ट वाढला ना.
म्हणून तुम्हाला म्हणलं हा चॅप्टर मागच्याला घेऊन चालतो. याच्यात तुम्ही 98% काय लावणार NLM, शेवटचा 2% वर्क डन. आता इमॅजिन करा काय काय लागणार आहे तुम्हाला याच्यात. एवढी थिंकिंग आली ना, तुमचा जेईचा क्वेश्चन बनतो. चला या क्वेश्चनला सॉल्व्ह करताना पेशन्स ठेवा. आता ऑब्जेक्ट खाली येत आहे, इनिशियली रेस्टवर होता. मला जर वर्क काढायचे तर मी एंड पासून विचार करणार. मला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट माहित पाहिजे आणि अँगल माहित पाहिजे. 3 गोष्टी फिक्स आहेत. डिस्प्लेसमेंट माहिती आहे 25 सेंटीमीटर खाली येतोय. आता 25 सेंटीमीटर आहे, नो प्रॉब्लेम. त्याला मला मीटरमध्ये करावं लागेल आधी, ते पण लक्षात ठेवावं लागते. सोबत फोर्स साठी मला मास माहिती आहे. आता डायरेक्ट फोर्स दिलाच नाही. बरं याच्यात नुसता फोर्स कुठे, नेट फोर्स आहे. ब्लॉकवर खाली लागते वेट, वर लागते टेन्शन. आणि आपल्याला क्वेश्चन दिलाय बाय द स्ट्रिंग. तर स्ट्रिंग त्याला खाली जायला सपोर्ट करेल का? स्ट्रिंग तर वर ओढेल. स्ट्रिंगने सपोर्ट केला असता तर स्ट्रिंग त्याच्यासोबत खाली निघून गेली असती. तर सिंपल आहे, टेन्शन वर लागते, डिस्प्लेसमेंट खाली आहे, म्हणजे आपल्याला ऍक्च्युली टेन्शन फोर्स काढायचा आहे. तर टेन्शन काढण्यासाठी तुम्हाला नेट फोर्स काढावा लागेल. तर आधी पहिल्यांदा तर तुम्ही ऍक्सेलरेशन काढा. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. ठीक आहे, आधी ते हेच काढून घ्या छानपैकी. ऍक्सेलरेशन खाली आहे, फायनल वेलॉसिटी 1, इनिशियल 0, 2a, डिस्प्लेसमेंट 25 सेंटीमीटर म्हणजे 1/4 मीटर. कळलं ना? 25/100. एवढं येईल हा, अपेक्षा आहे. आगे बढो. आता हे झालं, तर इथून किती सापडतंय? हे झालं हाफ, म्हणजे 1 इज इक्वल टू a/2. ऍक्सिलरेशन आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं ऍक्सिलरेशन. एवढं तर कळलं की बॉडी 2 ने खाली येत आहे. ऍक्सेलरेशन का काढलं सर एवढी भयानक? फोर्स काढायसाठी मास आणि ऍक्सेलरेशन माहित पाहिजे. मास आहे, आता घ्या फोर्स. पण इथे कोणता फोर्स आहे? एफ नेट आहे. एफ नेट काय असेल? बॉडी खाली जाते म्हणजे mg मोठा आहे, टेन्शन त्याला मागे घेऊन जाते वर. तर नेट फोर्स आहे mg-t. आपल्याला माहिती आहे फोर्स असेल, नेट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, न्यूटन सेकंड लॉ. तर m किती आहे? 2, जी आहे 10. टेन्शन काढायचं आहे, तेच तर मेन आपलं टार्गेट आहे. मास आहे 2, ऍक्सेलरेशन 2. संपला क्वेश्चन. हे 20 - t, इथे आलं 4, t आलं 16. कळलं? इकडे जाईल इकडे जाईल. टेन्शन आलं 16 न्यूटन. पण हा जो 16 न्यूटन आहे ना, हा ऍक्च्युली काय करतोय बघा, बाय द स्ट्रिंग आहे. तर वर्क डन निगेटिव्ह येईल इथं. आता वर्क डन बाय स्ट्रिंग, मी म्हणून तुम्हाला म्हणत होतो कोण वर्क करायला हे फार मॅटर करते. तर ते काय असणार? सर टेन्शन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस. आता कॉस किती असेल? 180. कारण बघा टेन्शन वर आहे, डिस्प्लेसमेंट खाली आहे, 180 डिग्री आहे, म्हणजे इथे येणारा वर्क डन निगेटिव्ह आहे. ठीक आहे, या एका क्वेश्चन मधूनही खूप गोष्टी शिकताल तुम्ही. NLM लावला आपण, कायनेमॅटिक्स हे लावलं आणि वर्क हे लावलं. मेकॅनिक्स मध्ये सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम लागतात. चलो, तर टेन्शन 16, कॉस 180, निगेटिव्ह, डिस्प्लेसमेंट 1/4 मीटर. संपला प्रश्न. The work done is -4 joule. Negative sign indicates work done by the string is in opposite direction of the displacement. समझे? इतना सोचना पड़ता है तब क्वेश्चंस बनते हैं. घ्या, ह्याला ट्राय करा घरी आणि आठवणीनं करा. मी उद्या याच्यावर आधी डिस्कस करणार. चला, या ठिकाणी एक सपोर्ट आहे, या सपोर्टवर एक पुली लावली,
या पुलीला आता 2 मासेस लावले. सेम स्ट्रिंग आहे. पहिला मास, इथे दुसरा मास. पहिला मास 1 kg आहे. हा 2 kg आहे. छान. आणि ही जी स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग आहे लाइट एंड इनएक्सटेंसिबल. आठवते काही? हाँ, ये सब बताया आपको मैंने एफबीडी में. इनएक्सटेंसिबल लाईट आहे म्हणजे इथं आपल्याला मासलेस मानलेले आहे. तिच्या मासचा इथं काही संबंध नाही. Passing over a smooth pulley as shown in the figure, if the system is released from rest. Released from rest चा अर्थ माहित असेल, U0. ये कभी भी पकडना है. चला, क्वेश्चन आहे, फाइंड वर्क डन बाय द स्ट्रिंग. सेम आहे, मागच्याच क्वेश्चनचा भाऊ आहे, फक्त इथं 2 ब्लॉक लावलेत. फाइंड वर्क डन बाय स्ट्रिंग on both blocks in 1 second. इथे टाइम दिलाय 1 सेकंड मध्ये या स्ट्रिंगने दोन्ही ब्लॉकवर किती वर्क केलं. ऑब्विसली एका ब्लॉकवरचं वर्क निगेटिव्ह असेल, दिसते, एकावरचं पॉझिटिव्ह असेल, कारण आपल्याला माहिती आहे दोन्हीकडे टेन्शन आहे. लय टेन्शन झालं, आता वर झालं खाली झालं. आता एक टेन्शन सपोर्ट करेल, एक ऑपोज करेल, त्याच्यामुळे एकदा वर्क, एकदा अँगल 0 होईल, एकदा 180 होईल. बस आता एवढं थिंकिंग आलं तरी क्वेश्चन बनतात. 1 सेकंड मध्ये किती वर. आता टाइम दिलाय मी इथं, टाइम दिल्यामुळे आता तुम्हाला डिस्प्लेसमेंट होतं मागच्या ह्याच्यात. आता डिस्प्लेसमेंट नाही, आता तुम्हाला डिस्प्लेसमेंट काढायचं काम लावलं यांनी. मागच्या ह्याच्यात ऍक्सेलरेशन काढून भागवलं आपण, पण आता तसं नाहीये. इथे तुम्हाला 2 गोष्टी काढायच्यात. कारण फायनली वर्क काढायचं तर काय काय लागणार, टेन्शन किती लागलं, डिस्प्लेसमेंट किती झालं आणि अँगल किती लागला. 3 गोष्टीसाठी एवढं रामायण आहे. म्हणून तुम्हाला बिलकुल घरी ट्राय करायला. जी घ्या 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. घरी बसा अभ्यासाला थोडा वेळ काढून आणि ह्याला सॉल्व्ह करा. चांगला प्रश्न आहे. एवढा जमला तरी धरा तुमचा जेई मेन्सचा नीटचा प्रश्न जमला. याला मी इथं क्लोज करतो.